राजन नाईक हे तिथले उमेदवार आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी म्हणून विनोद तावडे तिकडे गेले होते, पण याच भेटी दरम्यान पैसे वाटप झाल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे। तसे व्हिडिओ समोर आलेत। विनोद तावडे आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड बाचाबाची देखील झाली। लाईट कशाला बंद केली तुम्ही? लाईट कशाला बंद केली? लाईट कशाला बंद तर सध्या आपण दृश्य पाहतोय भाजपचे उमेदवार राजन नाईक यांची भेट घेण्यासाठी म्हणून विनोद तावडे विरारमध्ये गेलेले होते आणि या भेटी दरम्यान हॉटेल विवांतमध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला। एवढंच नव्हे तर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हॉटेल विवांतमध्ये पोहोचले आणि त्यांनी विनोद तावडेंना घेराव घातला, घडल्या प्रकाराचा जाब विचारला। विनोद तावडे देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या सगळ्या प्रकरणाचे व्हिडिओ समोर आलेले आहेत। या व्हिडिओमध्ये काही पैशांची बंडलं, पैशांच्या नोटा देखील आपल्याला दिसून येत आहेत। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत विनोद तावडे, त्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीने थेट पैसे वाटपाचा आरोप होणं हे अत्यंत गंभीर आणि अत्यंत मोठी बाब आहे। तर या व्हिडिओमध्ये विनोद तावडे काही प्रमाणात आक्रमक झालेलेही दिसले आणि आपण कोणत्याही प्रकारे पैसे वाटप केलेलं नाही हे देखील सांगताना ते दिसतायत। शपथ घेऊन आपण कोणत्याही प्रकारचे पैसे वाटप केलेलं नाही असं या व्हिडिओमध्ये विनोद तावडे आपल्याला सांगताना दिसतायत। आणि क्षितिज ठाकूर यांनी हातामध्ये एक डायरी धरलेली आहे। ह्या डायरीमधून पुरावे दाखवत असल्याचं देखील आपल्याला दिसून येतंय। क्षितिज ठाकूर आणि विनोद तावडे यांच्यामध्ये मोठी बाचाबाची झाली। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना अक्षरशः घेराव घातला, कार्यकर्ते आक्रमक झाले होते। विनोद तावडे देखील आक्रमक होते, पण कार्यकर्त्यांचा राग अनावर झालेला आपल्याला दिसला। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेल विवांतमध्ये पोहोचले आणि त्यावेळी पैसे वाटप होत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केलाय। हा सगळा प्रकार घडल्यानंतर आपल्याला विनोद तावडे यांनी 25 फोन केले, घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली, प्रकरण जास्त ताणू नका अशी विनंती केल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी एबीपी माझाशी बोलताना केलाय। पण या घडीची सगळ्यात मोठी बातमी सध्या आपण पाहतोय की भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले विनोद तावडे यांच्यावरती पैसे वाटप होत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केलाय। आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या आपल्यासोबत आहेत। नाना पटोलेजी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे त्यांच्यावर पैसे वाटप होत असल्याचा आरोप केलेला आहे आणि तसे व्हिडिओ देखील समोर आले। पहिले प्रतिक्रिया जाणून घ्यायची। बघा, भाजपची जी मानसिकता आहे ती याच्यातून अजून स्पष्ट झालेली आहे की भ्रष्टाचार, भ्रष्टाचारातून सत्ता, सत्तेतून पुन्हा भ्रष्टाचार हा यांचा एकमेव अजेंडा आहे। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव स्वतः पैसे वाटताना आपल्याला त्याचा व्हिडिओ पुढे आलेला आहे आणि तो व्हिडिओ आता तो स्पष्ट आहे आणि भाजप सांगते की नाही नाही आमचा काही संबंध नाही। तर मग आता ते विनोद तावडे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते आहेत,
आणि हे सांगतात की आमचा काही संबंध नाही. खोटारडे लोक, यांच्यासारखा खोटारडे लोक ह्या भाजपसारखे कोणी पाहिले नाही. आणि एन केलप्रमाणे सत्ता कशी काबीज करता येईल याच्यावर यांचा जो प्रयत्न आहे, या निमित्तानं एकदा हे स्पष्ट झालेलं आहे. पण हे महाराष्ट्रामध्ये कोणीच मान्य करणार नाही. महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे आणि या भ्रष्टाचारी व्यवस्थेला भाजपच्या रूपाने लोकांनी आता जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे यांचा पराजय आता निश्चित आहे आणि म्हणून हे पैसे वाटून कसं तरी निवडून येता येईल का, हा प्रयत्न यांच्या माध्यमातून सुरू होता. जी नाना पटोलेजी, पण भाजपचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीला किंवा विरोधी पक्षांना हे कळलंय की त्यांची सत्ता येत नाही, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून अशा प्रकारे मॅनिप्युलेशन केलं जात आहे. नागपूरमध्ये जो हल्ला झाला तेही एक प्रकारे मॅनिप्युलेशन होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. अरे उलटा चोर कुतवाल को डाटे. आता हा विनोद तावडेचं काय घर आहे का तिथं? कशाला हॉटेलमध्ये गेले होते ते? काय काम होतं? त्यांनी उत्तर द्यावं ना त्याचं. त्यांना वाटतं आम्ही मॅनिप्युलेशन करतो. आता विनोद तावडेच आहे ना, काही विनोद तावडेचं कोणी वीक घालून तर नाही आला तिकडे. त्या हॉटेलमध्ये काय करत होते ते विनोद तावडे? त्यांचं असं म्हणणं आहे की मार्गदर्शन करण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी म्हणून विनोद तावडे तिथे गेले. कुठला आहे? निवडणुकीचा प्रचार संपलेला आहे, 5 वाजता प्रचार संपलेला आहे आणि कशाचं मार्गदर्शन रात्री करणार आहे ते? आणि आपल्या निवडणूक आयोगाचे नियम काय आहेत? बाहेरच्या लोकांना त्या मतदारसंघात थांबता येत नाही. मग कशाच्या तर खोटं बोलतात हे लोक? अरे खोटं बोला, पण लोकांना पचलं तर पाहिजे. आता ते सांगतात की मार्गदर्शन करायला, तर 5 वाजताच्या नंतर कशाचं मार्गदर्शन करत होते ते? काही वेळापूर्वी प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं फेक आहे. प्रसाद लाड म्हणजे तो एक नंबर खोटाटा माणूस आहे, त्याचं सोडा. मी त्या विनोद तावडेंचा विषय तुम्ही घेतला आहे. विनोद तावडेंना मला त्यांनाच प्रश्न विचारा की तुम्ही 5 वाजताच्या नंतर इथं काय करत होतात? कशाचं मार्गदर्शन करत होतात? प्रसाद लाड हा तर काय आहे, तो बिझनेसमॅन आहे एक नंबरचा. आणि या विनोद तावडेंना विचारा, ते महासचिव आहेत, राष्ट्रीय महासचिव आहे भाजपचे, आणि ते तिथं 5 वाजताच्या नंतर काय करत होते त्याचा प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं ना. निवडणूक आयोगाने याच्यामध्ये खऱ्या अर्थानं हस्तक्षेप केला पाहिजे आणि या भाजपचे या पद्धतीच्या व्यवस्थेलाच भाजप पार्टीलाच रद्द केलं पाहिजे त्यांनी. नाना पटोलेजी, रद्द केलं पाहिजे. जी कालपर्यंत असं चित्र होतं की कार्यकर्त्यांवर किंवा माजी नगरसेवकांवर, स्थानिक नेत्यांवरती आरोप होत होते पैसे वाटप केल्याचे, पण आज नाना पटोले यांच्याशी संपर्क सध्या होऊ शकत नाहीये. संपर्क तुटलेला आहे. पुन्हा एकदा संपर्क प्रस्थापित करायचा प्रयत्न करूया. पण महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे, आपलं सरकार येत नाहीये, त्यांना कळलेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे पैसे वाटप करून मतदारांचं लांगुल चालन करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे. जर प्रचार संपलेला होता, जर निवडणूक आयोगाने दिलेली वेळ संपलेली होती, तर विनोद तावडे कशासाठी तिकडे गेलेले होते? कोणत्या प्रकारचं सहकार्य, कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचले होते? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केलेला आहे आणि अर्थात या सगळ्यावरती भाजपचं उत्तर नेमकं काय राहतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि काही वेळापूर्वी एबीपी माझाशी संवाद साधताना हितेंद्र ठाकूर आणि अतुल भातखळकर यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया. 5 करोड रुपये घेऊन विनोद तावडे आल्यात. त्यांच्या बीजेपीच्या यांच्या 2 डायऱ्या देखील मिळाल्यात. वाटप कसं कुठे केलं आणि आज कार्यकर्त्यांची मीटिंग. खरं तर कोणत्याही राष्ट्रीय सरचिटणीस यांना एवढी अक्कल नाही किंवा एवढं ज्ञान नाही का 48 तास अगोदर मतदारसंघ सोडायचे असतील, इतर मतदारसंघ ज्यांच्यात गेल्यात, एवढा साधा नियम माहित नाही. आज कार्यकर्त्यांची बैठक आणि 5 कोटी रुपयाचं वाटप, काय चाललं आहे? पण या संदर्भात आपण तक्रार केली आहेत का? त्याची दखल घेतली गेली आहे का? पोलीस पोहोचल्यात, कार्यकर्ते पोहोचल्यात, सगळे पोहोचल्यात. काय करतात पोलीस ते बघायचं आहे. पण काय नाही, सरकार यांचं आहे म्हटल्यावर कसलं काय करणार? आणि पैसे वाटप होताना तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं का सर? मी नाही पाहिलं. मी काय तिकडे हॉटेलमध्ये मी माझं काम धंदा सोडून त्यांच्या मागे फिरू का? तिकडे पैसे वाटले गेले, त्याची डायरी आहे. त्यांच्या सगळ्या नेत्यांकडे पैसे पोचले.
आणि आपल्यासोबत आणि आता election commission भाजपचे काही- नेते अतुल भातखळकर सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया. अतुलजी, मोठा आरोप करण्यात आलेला आहे विनोद तावड्यांवरती की विरारमध्ये त्यांनी पैसे वाटप केलं. आपली प्रतिक्रिया याबद्दल? नाही बघा, पहिली गोष्ट, आरोप कोणी काही करू शकतं. पुरावे आहेत का? बरं, पोलिसांमध्ये कंप्लेंट करा. पकडलं महाराष्ट्रामध्ये पोलीस निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली आहेत. निवडणूक आयोग सर्वोच्च आहे. रखेल आहेत. अहो, डीजीची त्या ठिकाणी बदली सुद्धा निवडणूक आहे. त्यामुळे निवडणुका पूर्णपणे निपक्ष पद्धतीने पार पडतायत. आता पराभव समोर दिसायला लागला म्हणून रडीचा डाव खेळण्याचा हा प्रयत्न आहे. आणि अतुलजी, ठोकून बोला, खोटं बोला, ठोकून बोला. नाही, तुम्ही आता असं हे तुम्हाला ऍप्लिकेबल आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तक्रार करा, पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. आता पराभव समोर दिसत असल्यामुळे अपेक्षा करायची का? पराभव समोर दिसत असल्यामुळे आणि लोकसभाचे निकाल आता वसई, विरार, नालासोपारा, पालघरमध्ये रिपीट होणार आहेत आणि त्याच्यामुळे ही खोटे आरोप करण्यात. तुमच्या लोकसभेत काय झालं? लोकसभेत आम्हाला पालघर लोकसभेत प्रचंड मोठा विजय. नाही, पालघर नाही, तुमचा मतदारसंघ. त्याच्यामुळे माझ्या विधानसभेत सुद्धा मला खूप लीड मिळाला आणि त्यामुळे रडीचा डाव खेळू नका. लोकशाही आहे, सामोरे जा. लोकांचं जे मत आहे ते अंतिम असतं. एवढं तुम्ही यानिमित्ताने सांगा. अहो, तुमचेच नेते सांगतात चांगलं चाललंय माझं. तुमचेच नेते सांगतायत का हे ठेवा इकडे टाकामध्ये, हे तुमचेच नेते सांगतात मला फोन करून. जरा तुमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोला. जितेंद्रजी, भातखळकर आता आपल्या सोबत नाहीत. भातखळकरजी, एकंदरीत या प्रकारावरती कशा पद्धतीची ऍक्शन घेतली पाहिजे, कशा पद्धतीने हे सगळा प्रकार काबूत आला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? अहो, भाजपवाले एवढे अशिक्षित आहेत का साधा नियम 48 तास अगोदर दुसरा मतदारसंघ सोडायचे एवढे नियम माहित नाही या शिक्षण मंत्री आणि राष्ट्रीय चिटणीसांना? आणि अतुल तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधल्या एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी या पक्षानं केलाय. विनोद तावडे हे विरारमधल्या एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते असा आरोप देखील करण्यात आलाय. आणि ही गोष्ट बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना समजली, त्यावेळी त्यांनी धाव घेतली आणि प्रकार उघडकीस आणल्याचं कळतंय. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्यासोबत आहेत. सुधीर मुनगंटीवारजी, अत्यंत गंभीर प्रकार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांवर थेट पैसे वाटल्याचा आरोप आहे. नाही, मला वाटतं की तुम्ही स्वतःचा एकदा मनाचा विचार करून बघा. उद्या जर कोणी आरोप केला की आदरणीय शरद पवार साहेब पैसे वाटताय, आदरणीय उद्धवजी पैसे वाटताय, श्री विनोद तावडेजी पैसे वाटताय, तर आपण विश्वास तरी ठेवू का? विनोद तावडेजी हे अतिशय मोठं नेतृत्व आहे, अतिशय कर्तृत्वशाली नेतृत्व आहे, आपल्याला लक्ष्मण रेषा न ओलांडणारं व्यक्तिमत्व आहे. ज्यांच्यावर कोणीही आरोप करताना आरोप करणाराच संदेहात जाईल असं व्यक्तिमत्व आहे. आणि तावडेजी वार्डामध्ये येऊन काही वार्ड प्रमुखही जे काम करत नाही तसं काम तावडेजी करतील हे सर्व आश्चर्य. तुम्ही एक प्रकारे क्लीन चिट देताय सुधीर मुनगंटीवारजी. नाही, क्लीन चिट नाही. मी जसं म्हणालो की मला जर उद्या कोणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की शरद पवार साहेब असं वार्डात उतरून पैसे वाटतात, मी आयुष्यात विश्वास ठेवणार नाही. माझ्या दृष्टीने भाजपचा कार्यकर्ता सुद्धा अशा प्रसंगात खरं बोलत नाही हे मी म्हणेल. हे कोणत्या स्तरावरचे नेते आहे? हे अशा पद्धतीने काम तरी करू शकतील का? अत्यंत गंभीर बातमी, अत्यंत मोठी बातमी. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावरती पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलाय बहुजन विकास आघाडीकडून. हॉटेल विवांतामध्ये हे पैसे वाटप सुरू असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तिकडे गेले. ते अत्यंत आक्रमक झाले अशी माहिती मिळतेय. व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेराव घातलेला होता. विनोद तावडे आक्रमक झालेले दिसले, पण त्यासोबतच आपण पैसे वाटत नसल्याचं ते सांगतायत. संजय राऊत यांचं ट्विट, भाजपचा खेळ खलास. जे काम निवडणूक आयोगानंच करायला हवं होतं ते काम ठाकूरांनी केलं.
निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो, असं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे. तर विरोधी पक्षानं आक्रमक होत भाजपवर टीका केलेली आहे. क्षितिज ठाकूर यांनी काही डायऱ्या देखील हातामध्ये धरल्या आणि या डायरीजमध्ये कोणाला किती पैसे वाटप करायचं याचं लेखाजोखा असल्याचा त्यांचा दावा आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरारमधल्या एका हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीनं केलाय. 5 कोटी रुपये विनोद तावडे घेऊन आले होते असा देखील त्यांचा दावा आहे. आणि ही माहिती मिळताच हॉटेल विवांतामध्ये बहुजन विकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी आक्रमक होत विनोद तावडे यांना घेराव घातला, प्रश्न विचारले. पोलीस देखील तिकडे पोहोचले. हा सगळा प्रकार थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले होते. राजन नाईक यांची भेट घेण्यासाठी, जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून विनोद तावडे पोहोचले होते आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला सहकार्य करण्यासाठी म्हणून विनोद तावडे आल्याचा राजन नाईक यांचा दावा आहे. पण या सगळ्यामध्ये नाना पटोलेंनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की जर प्रचाराची वेळ संपलेली होती, काल संध्याकाळी 6 वाजता निवडणूक आयोगाने जर डेडलाईन दिलेली होती प्रचाराची, तर त्यानंतर विनोद तावडे कोणत्या प्रकारचं सहकार्य करण्यासाठी तिथे पोहोचलेले होते. मतदारसंघामध्ये इतर व्यक्तींना फिरण्यास मनाई असताना विनोद तावडे तिकडे कसे पोहोचले असे प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केलेत. जे व्हिडिओ आपण पाहतोय त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पैसे दिसतात, पैशांची बंडल्स दिसत आहेत. त्यामुळे तिकडे नेमका काय प्रकार घडला हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. कारण का आरोपांचं खंडन केलं जात आहे, आरोप फेटाळले जातात. दुसरीकडून बहुजन विकास आघाडीकडून ठोसपणे आरोप केले जात आहेत. त्या आरोपांचं समर्थन करणारे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. अर्थात हे सगळं मॅनिप्युलेटिव्ह असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. हा सगळा बनाव असल्याचं भाजपकडून सांगितलं जात आहे. पण त्याचवेळी अनेक महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओनंतर उपस्थित होत आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले विनोद तावडे तिथे नेमकं काय करत होते हा प्रश्न अर्थातच आता उपस्थित होतोय. 5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे तिथे पोहोचल्याचा आरोप केला गेलेला आहे बहुजन विकास आघाडीकडून. बहुजन विकास आघाडीच्या आरोपानुसार विनोद तावडे हे विरार पूर्वमध्ये असणाऱ्या मनोरीपाडा इथल्या विवांत हॉटेलमध्ये आले होते आणि त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी देखील तिकडे उपस्थित होते. त्यांच्यामध्ये बैठक सुरू होती आणि त्याच वेळी बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले आणि या ठिकाणी पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. या सगळ्या गदारोळानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी क्षितिज ठाकूर देखील घटनास्थळी उपस्थित होते आणि दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू होती. या दोन्ही गटांना पोलिसांनी रोखण्याचा, थांबवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आपल्याला पैशांच्या नोटा दिसतायत. या संदर्भात बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. विनोद तावडे विवांत हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा 2 डायरीज देखील सापडल्या. विनोद तावडेंच्या मते तिकडे बैठक सुरू होती, पण मतदानापूर्वी 48 तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात. हे भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना माहीत नाही का, असा एक मोठा प्रश्न हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित केलेला आहे. विनोद तावडे यांनी 5 कोटी रुपये इथे वाटण्यासाठी आणलेले होते असा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. अर्थात पोलिसांच्या आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे आपले लक्ष लागलेलं आहे. निवडणूक आयोग या सगळ्या संदर्भात नेमका काय निर्णय घेतो हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. पण अर्थात विरोधकांनी निवडणूक आयोगावर देखील आरोप केलेले आहेत. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांना धार्जिणा असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. लाईट कशाला बंद केली तुम्ही? लाईट कशाला बंद केली? लाईट कशाला बंद प्रभाकर गुडाळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. प्रभाकर, या घडीची अत्यंत मोठी महत्त्वाची बातमी, बहुजन विकास आघाडीने अत्यंत गंभीर आरोप विनोद तावडेंवर केलेत पैसे वाटपाचे. नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घ्यायचं.
आज जे आहेत केंद्रीय नेते आहेत जे विनोद तावडे हे विरारमध्ये आलेले होते आणि विरारच्या मनवेलपाडा येथील विवांत या हॉटेलमध्ये त्यांची बैठक होती। त्या ठिकाणी नालासोपाराचे उमेदवार राजन नाईक आणि बरेच कार्यकर्ते त्या ठिकाणी जमलेले होते। त्यात जे क्षितिज ठाकूर आहेत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार, त्यांना चुनूक लागलेली की विनोद तावडे हे पैसे वाटप करतात, त्यामुळे ते डायरेक्ट हॉटेलमध्ये शिरले आणि त्यांनी जे आहे ही बॅग बघितली आणि बॅग बघितल्याच्या नंतर त्यांनी थेट आरोप केलेला होता आणि त्यानंतर दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वादयुद्ध सुरू झालं आणि आता संपूर्ण कार्यकर्ते हे दोन्ही पक्षाचे जमा झालेले आहेत। पोलीस मोठा बंदोबस्त तैनात आहेत। आता सध्या हितेंद्र ठाकूर हे आलेले आहेत आणि त्यामुळे पूर्णपणे सध्या वातावरण पूर्णपणे तणावग्रस्त आहेत। आता प्रभाकर, सध्या जी माहिती मिळते त्यानुसार गेल्या 2.5 तासांपासून विनोद तावडे हे हॉटेलमध्ये असल्याचीच माहिती मिळतेय आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात, प्रभाकर कुडाळकर आपल्या सोबत आहेत। प्रभाकर, गेल्या 2.5 तासांपासून विनोद तावडे हॉटेलमध्ये असल्याचंच कळतंय, काय वातावरण आहे तिकडे, काय परिस्थिती आहे? वातावरण सध्या तणावाचं आहे आणि पोलीस पूर्ण बंदोबस्त आहे। आतमध्ये कुणालाही जाऊ देत नाही। आतमध्ये हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर हे आहेत, पक्षाचे सर्व कार्यकर्ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बहुजन विकास आघाडीने आता मागणी केलेली आहे की जे हॉटेलमधला सीसीटीव्ही आहे या सीसीटीव्ही मध्ये सर्व प्रकार असेल आणि तो पोलिसांनी ताब्यात घ्यावा, नाहीतर अन्यथा तो सीसीटीव्हीचा पुरावा जो आहे नष्ट करण्याचाही संशय हा बहुजन विकास आघाडीने व्यक्त केलेला आहे। विनोद तावडे सध्या हॉटेलमध्ये असल्याचं कळतंय, त्या संदर्भात काय अपडेट्स? विनोद तावडे आतमध्येच आहेत, कारण की बाहेर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत आणि काही होऊ शकत, त्यामुळे खबरदारी म्हणून विनोद तावडेंना आतमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। पोलीसही त्यांच्यासोबत आहेत। सध्या आता परिस्थिती थोडीशी नियंत्रणात आहे। पोलिसांची अधिकची कुमक वगैरे तिकडे पोहोचवली आहे, मागवली गेली आहे? हा, नक्कीच पोलिसांची अधिक कुमक मागवलेली आहे, कारण की बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते ते मोठ्या प्रमाणात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बरोबर आहे आणि त्यामुळे पोलिसांसमोर देखील मोठं आव्हान आहे ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं। सध्या जी अपडेट मिळते त्यानुसार गेल्या 2.5 तासांपासून विनोद तावडे हे हॉटेलमध्ये आहेत आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातलेला आहे। आयोगानं विनोद तावडे यांची गाडी तपासल्याची देखील माहिती मिळते। आरोप झाल्यावर निवडणूक आयोगानं विनोद तावडे यांची गाडी तपासली आहे। सध्या आपण दृश्य पाहतोय, विनोद तावडे हे हॉटेलमध्येच आहेत आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रचंड घेराव घातला। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देईल। सोमेश, हे सगळे आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगानं त्वरित ऍक्शन मोडवर येत तावडेंची गाडी तपासल्याचं कळतंय, काय हाती लागलंय? प्रज्ञा, जी माहिती मिळते, जे विनोद तावडेंच्या सोबत जे आहेत त्यांच्याकडून ज्यानुसार माहिती मिळते त्याप्रमाणे विनोद तावडेंवर आरोप झाल्यानंतर ती गाडी आयोगाच्या पथकाने तपासलेली आहे, परंतु आता क्षितिज ठाकूरांचे कार्यकर्ते आग्रह करतात की त्यांना गाडी तपासण्यासाठी द्या। आता तावडेंच्या टीमचं म्हणणं आहे की अशा प्रकारे कार्यकर्त्यांना गाडी तपासण्यासाठी कशी दिली जावी आणि उद्या सगळ्याच नेत्यांच्या जर गाड्या अशा कार्यकर्त्यांनी तपासायला मागितल्या तर गैरप्रकार झाले तर कोण जबाबदार? एकदा आयोगाच्या पथकाने गाडी तपासली आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पण तरी सुद्धा आग्रह केला जातोय आणि तिथे घेराव घातलेल्या अतिशय परिस्थिती तिथली चिंताजनक आहे असं कळतंय। प्रज्ञा, निवडणूक आयोगाकडे या सगळ्या संदर्भात तक्रार केली गेलेली आहे अशी माहिती मिळतेय। सोमेश, सध्या 2.5 तासाहून अधिक काळ विनोद तावडे यांना घेराव घातलेला आहे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी। निवडणूक आयोग आता पुढची पावलं काय उचलू शकतो? निवडणूक आयोगाने गाडी म्हणजे जी प्रोसिजर आहे निवडणूक आयोगाचं पथक कुठलीही तपासणी करतं त्यावेळी त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाते, त्याची नोंदणी केली जाते। त्यामध्ये जे निवडणूक आयोगाचे अधिकारी असतात ते संपूर्ण तपासणी करतात। जर त्यांना तिथे काही रोकड रक्कम आढळली किंवा अजून काही सापडलं तर त्यानुसार मग ती गोष्ट ही नंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या हातात दिली जाते। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला जातो, परंतु जी माहिती मिळते त्यानुसार आयोगाच्या टीमला काही सापडलं नाहीये तिकडे अशी माहिती आपल्याला मिळते आणि ही माहिती विनोद तावडेंना आता तिथे असं झालेलं आहे की त्यांच्या अवतीभोवती क्षितिज ठाकूरांच्या कार्यकर्त्यांनी गराडा घातलेला आहे आणि त्या गाडीवरही क्षितिज ठाकूरांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी घेराव घातलेला आहे। त्यामुळे त्या सगळ्यामध्ये आता परिस्थिती अशी चिघळलेली आहे की तिथून कोणालाही कुठल्याही प्रकारची हालचाल करणं शक्य नाही, परंतु जी सध्या माहिती मिळते त्यानुसार गाडी तपासणी केलेली आहे आणि तपास पूर्ण झालाय। सोमेश, गाडीची तपासणी झाली आहे तेव्हा काही हाती लागलं नाही, पण जो आरोप केला गेलाय की पैसे वाटप झालं ते सगळं हॉटेलच्या आत झालं।
निवडणूक आयोग या सगळ्या संदर्भात पुढचा तपास हॉटेलचं CCTV चेक करणं किंवा इतर काही गोष्टी करू शकतो? निवडणूक आयोगाच्या तपासामध्ये अनलिमिटेड स्कोप आहे आणि ज्या प्रकारे त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतरची माहिती ही त्यांना मिळाली तर हॉटेलचे CCTV हे पोलिसांकडूनही मिळवले जाऊ शकतात. ते उद्या स्वतः तिथले कार्यकर्तेही स्थानिक मिळवू शकतात. परंतु ज्या पद्धतीने सध्याचं अपडेट आहे त्यानुसार आयोगाच्या पथकांना कुठल्याही प्रकार रोकड किंवा रक्कम ही तिथे आढळली नाही, सापडली नाही असं स्वतः आपल्याला तिथल्या खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेलं आहे. परंतु त्यापुढे जाऊन आता नेमकं हे सगळं जे प्रकरण आहे किंवा हा जो तणाव आहे तो तणाव कधीपर्यंत शांत होणार आणि त्यानंतरच यावरती काहीतरी मार्ग निघू शकतो असं कळतंय. सोमेश, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केला की 5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले होते. तर क्षितिज ठाकूर यांचं असं म्हणणं आहे की 15 कोटींच्या व्यवहाराच्या नोंदी विनोद तावडेंच्या डायरीमध्ये आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.